नमस्कार मंडळी, मी अंकुश गराटे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। माझा आजचा एक नवीन व्हिडिओ। आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। त्याची रेसिपी काय आहे ते तुम्हाला सांगतो। पहिलाच प्रयत्न आहे माझा। 2 कांदे कापायचे, त्यानंतर आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचा आहे, एक मिरची टाकायची आहे। जास्त तिखट तुम्हाला जर हवं असेल तर 1-2 टाकू शकता मिरची। त्यानंतर कांदा टोमॅटो कापल्यानंतर कढई ठेवायची। कढईमध्ये तेल टाकून थोडंसं आपल्याला फोडणीला जिरं टाकायचं आहे, 1-2 चम्मच जिरं टाकायचं आहे। मग जिरं टाकल्यानंतर कांदा टाकायचा। याच्यामध्ये कांदा थोडासा परतून घ्यायचा, चांगला लाल होईपर्यंत। त्याच्यामध्ये आता जिरा टाकलाय। जिरा टाकल्यानंतर थोडंसं त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा टाकलाय, कांदा टाकून थोडंसं त्याच्यानंतर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर टोमॅटो टाकलाय। थोडंसं कांदा वगैरे थोडा लाल होईपर्यंत थोडंसं त्याला परतून घ्यायचं चांगला। हे फक्त कांदा टमाटरमध्ये बनवलेली भाजी आहे, खूप यम्मी लागते मित्रांनो। तर मी ट्राय करतोय बनवण्याचा प्रयत्न, पहिलाच प्रयत्न आहे। आज म्हटलं काहीतरी टाइमपास करूया। तर आजचं जेवण मीच बनवलंय, डाळ पण झालेलं आहे आणि आज भाजी। कधीतरी घरी असल्यानंतर काही ना काहीतरी थोडंसं काम असलं पाहिजे आणि काम केलं पण पाहिजे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे। कांदा टमाटरचं पूर्ण परतून घेतल्यानंतर सर्व मसाला, हळद, गरम मसाला, धना पावडर टाकल्यानंतर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडीशी त्याला उकळी द्यायची आहे। त्यानंतर आपण जे भिजवलेले सोयाबीन आहे ते कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे। कढईमध्ये टाकल्यानंतर त्याला जो कांदा आपण टाकलेला, कांदा टोमॅटो मसाले वगैरे टाकलेत, तर ते चांगल्या प्रकारे मिश्रण करायचं आहे कढईमध्ये। सोयाबीन टाकल्यानंतर थोडंसं गॅस फास्ट करायचं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर आपली भाजी तयार असेल। आणि नक्कीच तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी करून पहा, कांदा टोमॅटो म्हणजे सोयाबीनची भाजी। आणि भाजी बनवलात की त्याची चव कशी लागते ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर मी अंकुश गराटे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।